धनगर आरक्षणाबाबत पुढची बातमी आहे। धनगर आरक्षणाबाबत उच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी होणार आहे। धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा अशी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। धनगर आरक्षणाबाबत अंतिम सुनावणी होणार आहे। धनगरांना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करा अशी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे। धनगर आरक्षण श्रेणी बदलावर सुनावणी होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही अंतिम सुनावणी होणार आहे। धनगर आरक्षणाबाबत अंतिम सुनावणी होणार आहे। उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। धनगरांना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करा अशी याचिका दाखल करण्यात आलेली आहे। धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा अशी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। धनगर आरक्षणाबाबत अंतिम सुनावणी होणार आहे। धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा अशी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे। धनगर आरक्षण श्रेणी बदलावर ही सुनावणी होते। मुंबई उच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी होणार आहे। धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा अशी याचिका ही उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती आणि या संदर्भात आरक्षण श्रेणी बदलावर ही सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये होणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत। डॅरिल, धनगर आरक्षणाच्या श्रेणी बदलावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता सुनावणी होणार आहे, या संदर्भात अधिकची माहिती। आजपासून हायकोर्टात पुढील 3 दिवस धनगर आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे। धनगर आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयासमोर ही अंतिम सुनावणी असेल। धनगर आणि धनगर एकच आहे असा युक्तिवाद याचिकेकर्त्याने यापूर्वी केला होता। राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। त्याच याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे। त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। डॅरिल, धनगर आरक्षणाच्या संदर्भातच त्यांची मागणी आहे, तशा पद्धतीची याचिका त्यांनी दाखल केलेली आहे की त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केलं जावं। तर या संदर्भात काय भूमिका उच्च न्यायालय घेईल असं वाटतं? शासन दरबारी धनगर अशी नोंद असून राज्यातील धनगर हे धनगर नसून धनगर आहेत। त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे अशी मागणी आहे ती धनगर समाजाची आहे आणि याच याचिकेवर जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याच्यावर आज सुनावणी होणार आहे। यावर आजपासून जे आहे ते अंतिम सुनावणी होणार आहे। त्यामुळे ही सुनावणी महत्वाची समजली जात आहे। सध्या राज्यातील धनगर समाजाला ओबीसीचे राजकीय आरक्षण असून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे म्हणजेच एसटीचे आरक्षण देण्यात यावे ही मागणी करण्यात आली आहे। जान्हवी जी धन्यवाद डॅरिल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। धनगर आरक्षणाच्या अंतिम सुनावणीबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी माहिती दिली होती। काय दिली होती माहिती पाहूयात। या बैठकीमध्ये माननीय सरकारकडे आमची सगळ्यांची एकच मागणी लावून धरली की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी। आमच्यातल्या प्रतिनिधींनी मत व्यक्त केलं की राज्य सरकारनं धनगर राज्यात अस्तित्वात नाही हे सरकारनं मान्य केलं आहे, तर ताबडतोब आम्हाला सर्टिफिकेट मिळावं। तर त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली